जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची वाहतूक करणाऱ्या 2 वाहनांवर कारवाई केली आहे। 2 स्वतंत्र कारवायांमध्ये 9 गोवंश आणि 2 वाहने असा सुमारे 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गोपनीय माहितीच्या आधारे जुना शिरपूर रस्ता, बोरा अजंटी मार्ग आणि आडगाव रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली। पोलिसांनी 9 गोवंश ताब्यात घेऊन गोशाळेत सुरक्षितपणे रवाना केले आहे। दोन्ही वाहने जप्त करून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागरिकांनी अवैध वाहतुकीची माहिती पोलिसांना द्यावी, कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले। आपल्याकडे चोपडा पोलीस स्टेशनला 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। CR नंबर 330 आणि 331/26 यामध्ये परवा आपल्याला 3:30 वाजता आणि काल 5:30 वाजता माहिती मिळाली की गोवंश काही इसम गोवंश वाहतूक करत आहेत। मग आपण तात्काळ तिथं पोलीस पाठवले आणि ते संपूर्ण गोवंश आपण गोशाळेत जमा केलेले आहेत आणि त्या दोघंही गाड्या आपण जप्त केलेल्या आहेत। तर एकामध्ये आपण एक पावरा त्याला आरोपी केलेले आहे, 2 इसम फरार आहेत आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आपण अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। आम्हाला गाडीचे डिटेल्स मिळाले आहेत, गुन्हा दाखल आहे। जवळजवळ 14 ते 15 लाख मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। या दोन्ही गुन्ह्यांचा तपास हेड कॉन्स्टेबल पारदी आणि हेड कॉन्स्टेबल रजनीकांत हे करत आहेत। मी सर्वांना आवाहन करतो की जर असं काही आपल्याला वाहतूक आढळली तर 112 डायलला कॉल करा किंवा आम्हाला कळवा। स्वतः कायदा हातात घेऊ नका। जर कोणी कायदा हातात घेणार तर आम्ही कायदेशीर कारवाई करणार। थँक्यू। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, जळगाव।